महाराष्ट्राच्या लोककलेचा श्वास असलेली लावणी आज आधुनिकतेच्या झगमगाटात लोप पावत चाललेले असताना तिला नवसंजीवनी देण्याचे महत्त्वाचे कार्य अंबेजोगाई येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय लावणी महोत्सवाच्या माध्यमातून घडताना दिसले। दैनिक लोकनायक व न्यूज लोकमान्य यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या राज्यस्तरीय लावणी स्पर्धेचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले। संपूर्ण महाराष्ट्रातून आलेल्या कलावंतांच्या उपस्थितीमुळे हा महोत्सव सांस्कृतिक पर्वणी ठरला। या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून मनोहर आंबानगरीचे कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी शरद जोगदंड हे आवर्जून उपस्थित होते। यांनीही आपले मनोगत व्यक्त केले। लोक पावत चाललेल्या लावणीला जिवंत ठेवण्याचे महत्त्वपूर्ण काम संजय जोगदंड हे न्यूज लोकमतच्या माध्यमातून करत आहेत। ग्रामीण आणि लोककलेला कलामंच मिळावे यासाठी असे उपक्रम अत्यंत आवश्यक आहेत, अशी त्यांनी उद्घाटनाच्या प्रसंगी सांगितले। यावेळी कलामंचावर अंबाजोगाईतील युवा उद्योजक व दिग्विजय कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपर्सचे सर्वेसर्वा दिग्विजय बाळासाहेब सोनवणे, चव्हाण मोटार्सचे विकास समहान, अश्विनी मेडिकल फाउंडेशनच्या अध्यक्षा स्वाती दहिवडे हे उपस्थित होते। विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला सामाजिक व सांस्कृतिक अधिष्ठान लाभले। राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या लावणी कलाकारांनी आद्यकवी मुकुंदराज सांस्कृतिक सभागृहात एकपेक्षा एक ठसकेबाज, बहारदार आणि भावपूर्ण लावण्या सादर केल्या। पारंपरिक व आधुनिक शैलींचा सुंदर संगम या सादरीकरणातून पाहायला मिळाला। यावेळी राज्यस्तरीय लावणी स्पर्धेचे पारितोषिक वितरण सामाजिक कार्यकर्ते तथा अभियंता तथा चर्मकार समाज महाराष्ट्र राज्याचे मराठवाडा उपाध्यक्ष इंडी शिंदे साहेब यांच्या हस्ते करण्यात आले। त्यांनीही कलाकार व प्रेक्षकांना आपल्या शैलीतून सखोल मार्गदर्शन केले। याचबरोबर लावणी तर महाराष्ट्राची लोककला, इतिहास, संघर्ष आणि जनतेच्या भावना व्यक्त करणारे कला आहे, असे आपले ठाम मत राज्यस्तरीय लावणी महोत्सवाचे पारितोषिक वितरण सोहळ्याचे प्रमुख अतिथी मुंबई हायकोर्ट अधिवक्ता शंकर चव्हाण हे प्रमुख पाहुणे म्हणून यावेळी बोलत होते। ते पुढे म्हणाले की आजच्या काळात या कलेला सन्मानाचे व्यासपीठ देणे ही समाजाची आणि शासनाचीही जबाबदारी आहे। लावणी जपली गेली तरच महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख टिकून राहील, असेही त्यांनी ठामपणे यावेळी नमूद केले। याचबरोबर आंबानगरीतील नवनिर्वाचित नगरसेवक सुप्रसिद्ध ॲडव्होकेट किरण भालेकर तथा मालू भैया जोगदंड, अंबाजोगाई मिररचे महादेव गोरे, केसचे निर्भीड पत्रकार जाधव साहेब, सुप्रसिद्ध पोथीवाचक गिरी महाराज, प्रसिद्ध नाट्यकलावंत प्रवीण जोगदंड, अंबेजोगाईचे सुप्रसिद्ध कलावंत सत्यवान शिंदे यांच्यासह सुप्रसिद्ध ॲडव्होकेट देशपांडे मॅडम, काळे मॅडम, त्याचबरोबर अश्विनी मेडिकल फाउंडेशनच्या सर्वेसर्वा स्वाती दहिवडे ह्याही आवर्जून उपस्थित होत्या। या राज्यस्तरीय लावणी महोत्सवाचे सूत्रसंचालन सुप्रसिद्ध कवी तथा नाट्यकलावंत आनंद कांबळे यांनी अत्यंत प्रभावी आणि रसाळ शैलीत केले। त्यांच्या निवेदनातून लावणीची परंपरा, तिचा सामाजिक संदर्भ आणि कलाकारांचे योगदान यावर प्रकाश टाकण्यात आला। संपूर्ण सभागृहात कला, संस्कृती आणि परंपरेचा उत्सव साजरा होत असल्याचे वातावरण निर्माण झाले होते। या भव्य दिव्य राज्यस्तरीय लावणी स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून सुप्रसिद्ध कवी, शाहीर, लोककलेचे संशोधक, अभ्यासक विलासबापू सोनवणे, त्यांचे सहकारी दीपक दादासाहेब गिरी हेही आवर्जून उपस्थित होते। मनोहर आंबानगरीत पार पडलेला हा लावणी महोत्सव म्हणजे महाराष्ट्राच्या लोककलेचा उत्सव, कलाकारांच्या कष्टांना मिळालेला सन्मान आणि सांस्कृतिक अस्मितेचा अभिमान ठरला, असे म्हणणे वावगे ठरणार नाही। अंबाजोगाईकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या लावणी महोत्सवाचा मनसोक्त आनंद घेतला।